अहिल्यानगर जिल्ह्यातील या गावात पार्वती माता हतबल होऊन अदृश्य झाली आणि पुन्हा श्री जगदंबा या रूपात प्रकटली। हे गाव नेमके कोणते व यामागे काय आख्यायिका आहे, चला तर जाणून घेऊया। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सह्याद्री पर्वत रांगेतील दंडकारण्यात आढळा नदीच्या तीरावर टाहाकारी हे गाव आहे आणि याच गावात जगदंबा मातेचे पुरातन मंदिर आहे। असे म्हणतात की प्रभू राम सीतेचा शोध घेत याच परिसरातून जात असताना सीतेच्या विरहाने व्याकुळ होऊन विलाप करीत होते आणि त्याच वेळी शिव व पार्वती हे आकाशातून विहार करीत होते। त्यांनी श्रीरामाला व्याकुळ झालेल्या अवस्थेत पाहिले। श्रीरामाला पत्नीसाठी विलाप करताना पाहून पार्वतीने त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले। सीतेचे रूप घेऊन पार्वती रामाला सामोरे गेली, परंतु रामाने लगेचच सीतेच्या रूपातील पार्वती मातेला ओळखले व तिला वंदन केले। अशा प्रकारे पार्वती माता हतबल झाली व ती त्या ठिकाणी अदृश्य होऊन पुन्हा श्री जगदंबा मातेच्या रूपात प्रकटली, अशी आख्यायिका आहे। हे मंदिर पुरातन हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे मंदिर आहे। घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे या मंदिराचे वैशिष्ट्य मानले जाते। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आतील व बाहेरील बाजूस रंभा, उर्वशी, मेनका ह्या नृत्य करताना कोरलेल्या आहेत। मंदिराच्या 12 खांबांपैकी आतील बाजूस स्तंभशीर्षापासून ते छतापर्यंत 2 अप्सरांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत, तर काही ठिकाणी देव, दानव, सैनिक, व्याध अशी शिल्पे देखील कोरलेली आहेत। तुम्ही या मंदिराला भेट दिली आहे का? कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नगरच्या ऐतिहासिक माहितीसाठी आय लव्ह नगरच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।